अहिल्यादेवींचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्राच्या अहल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात झाला. स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांचे वडील माणकोजीराव शिंदे यांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते. अवघ्या 8 वर्षांचे असताना त्यांचा विवाह झाला. त्यानंतर अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. मल्हाररावांनी अहिल्यादेवींना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केले. पुढे मल्हाररावांच्या निधनानंतर अहिल्यादेवींनी मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार सांभाळला. अहिल्यादेवींनी केवळ राज्यकारभार सांभाळला नाही, त्या राज्यकारभारात सुधारणाही केल्या व त्याचबरोबर समाजात त्या काळात असलेल्या अनेक सामाजिक रूढींचा विरोध देखील केला. त्या काळात सती जाण्याची मोठी रूढी परंपरा होती. सती केल्याने पुण्य व न केल्याने पाप असा समज समाजात रूढ होता. सती केल्याने पुण्य व न केल्याने पाप असा समज समाजात रूढ होता. पतीच्या निधनानंतर त्या स्त्रीला जगण्याचा अधिकार नाही असा त्या काळातील लोकांचा समज होता. रामायण आणि महाभारत यामध्ये अनेक युद्ध होऊन गेली तरीही कोणी सती केल्याचा उल्लेख नाही. रामायण आणि महाभारत यामध्ये अनेक युद्ध होऊन गेली तरी कोणी सती केलेल्याचा उल्लेख नाही असे दाखले देऊन अहिल्यादेवींनी प्रजेला पटवून दिले की सतीला शस्त्राचा आधार नाही, सतीला शस्त्राचा आधार नाही. कालांतराने 1829 साली राजा राममोहन रॉय यांनी त्यांच्या अनेक प्रयत्नांनी सतीची अनिष्ट चाल कायद्याने बंद करण्यात आली. यावरूनच कळते अहिल्यादेवींची दूरदृष्टी. यावरून अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीची प्रचिती आपणास येते. अहिल्यादेवींच्या राज्यात कुणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने विधवा मुलाला दत्तक घेताना लाच मागितली. त्याने विधवा मुलाला लाच घेतल्याशिवाय स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा अहिल्यादेवींनी स्वतः दत्तक विधानाचा कार्यक्रम प्रायोजित करून त्या सोहळ्यात दागिने व कपडे आहेर म्हणून दिले. अहिल्यादेवींनी निपुत्र विधवा महिलांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी देणारा पारंपरिक कायदा रद्द केला. अहिल्यादेवी या न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. अहिल्यादेवींचा न्याय काय वर्णावा, अगदी स्वतःच्या मुलाबाबतीतही त्या तितक्याच कठोर होत्या. अहिल्यादेवींचे सुपुत्र म्हणजेच मालेराव होळकर त्यांचा ताफा अगदी वेगाने चालला होता. पुढे एक गाई आणि तिचं वासरू होतं. अहिल्यादेवींचे सुपुत्र हे अगदी बेभान होऊन निघाले होते आणि ह्या वेगातच त्यांचा रथ हा त्या वासरावरून निघाला. त्यांनी पाहिले सुद्धा नाही. मागेच त्यांच्या आईचा रथ म्हणजेच अहिल्यादेवींचा रथ होता. अहिल्यादेवी थांबल्या. त्यांनी पाहिलं की ते वासरू मेलं होतं आणि त्याची आई ती काय तिथं रडत होती, अंबरत होती. अहिल्यादेवी या न्यायाबाबतीत अतिशय कठोर होत्या. त्यांनी तशीच शिक्षा त्यांच्या पुत्राला द्यायची ठरवली. पण त्यावेळी कुणीही रथावर स्वार व्हायला तयार नाही. त्यामुळे अहिल्यादेवी या स्वतः त्यांनी तो रथ घेतला आणि त्या स्वतःच्या मुलासाठी सुद्धा त्यांनी मागे पुढे वळून बघितलं नाही. तर तेव्हा ती गाय, त्या गाईला सुद्धा त्या मुलाची दया आली आणि ती त्या भोवती फिरू लागली. हे सगळं पाहून अहिल्यादेवींनी स्वतःच्या मुलाची ती शिक्षा थांबवली. कालांतराने मालोजीराव होळकर यांचे सुद्धा निधन झाले. अहिल्यादेवींनी स्वतःच्या सैन्यात महिला
देवींना होती.